सो टुडेज कशाचं डिस्कशन आपलं सुरू आहे की कशाला किंमत आहे, व्हॅल्यू बुक्सला व्हॅल्यू आहे की गोल्डला. तुझा प्रश्न आहे की सोन्याचे भाव का म्हणून जास्त आहे, सोन्याला का म्हणून जास्त आहे आणि पुस्तकाची किंमत का जास्त नाही आहे. याचं आहे की आज आपल्याला कशाचं महत्त्व आहे, जे अपिअरन्स आहे, आपण कसं दिसतो याला महत्त्व आहे. याला नाही महत्त्व आहे की पुस्तकामध्ये काय आहे ना. खरं सोनं म्हणजे बुक आहे, कुठलं, जे आपण वाचतो. कशावरून समजायचं की याचं एक डेमो जर करायचं असेल तर आपण सिम्पली समजा एखादं ठिकाण आहे, गाव आहे किंवा कुठल्याही पातळीवर कर. आपण एका ठिकाणी तिथे स्टॉल लावू जिथे इमिटेशन ज्वेलरी ठेवू, वेगवेगळ्या प्रकारचे क्लॉथ्स ठेवू आणि सेकंड भागाला काय करू, बुक स्टॉल लावू. त्यामध्ये साध्या अंकल्पीपासून ते चांगले साहित्य, कादंबऱ्या झाला, छोटे छोटे पुस्तकं, स्टोरीजचे आपण ते देतो ना, इंग्लिश मराठी ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते. परंतु जर याचा आपल्याला डेमो करायचा आहे तर शुअर 100% की तुला गर्दी कोणत्या याच्यात जास्त दिसेल, गोल्डमध्ये, ज्वेलरीमध्ये. कारण का, वाचनाची आवड नाही आहे, अवेअरनेस नाही आहे. कशासाठी शिकत आहे आज प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येकजण कशाला शिकत आहे, मी शिकलो तर मला जॉब पाहिजे, मी शिकलो मला नोकरी लागली पाहिजे, फक्त पैसा कमवणे. ठीक आहे, पण नॉलेजचं काय, नॉलेज नाही, तिथे महत्त्व आलं आहे पैशाला. पण पुस्तकासारखा बेस्ट फ्रेंड आणि बेस्ट तुमचा जो काय म्हणू आपण त्याला, एक मार्गदर्शक. तर तुम्ही एक पुस्तक वाचा, एक चॅप्टर वाचा. आजकाल तुमचं जनरेशन असं आहे की मोबाईलशिवाय झोप येत नाही. पण बेस्ट तुम्ही एखादा पॅराग्राफ वाचा, तुम्हाला मोबाईलपेक्षा शांत झोप येईल आणि माइंडवर जे काय रिॲक्शन होतं ना तुमचं, समजा जो मोबाईल डोक्याखाली ठेवला तर आपल्याला ते रेडिएशन की काय तुमच्या भाषेमध्ये म्हणता तुम्ही, हां किडे घुसते असं म्हणणं आहे. तर ते काय अपाय आहे. ठीक आहे, डोक्याखाली मोबाईल जर ठेवला तर होऊ शकते ब्रेन तुमचा हॅमरेज होऊन जाईल, काही ना काही तुम्हाला त्रास होईल. पण जर सपोज चुकून एखाद्या पॅरेग्राफ वाचता वाचता जर झोप लागली तर पुस्तकातून रेडिएशन घुसणार आहे का, काय घुसेल, 2 शब्द जे राहील जे तुम्ही वाचाल. आणि जर तुम्ही गुड नॉवेल वाचत आहे, तुम्ही गुड सब्जेक्ट वाचत आहे, त्याचा इफेक्ट काय होईल, तुमचं माइंड आहे, तुमचं नेचर आहे, ते काय होईल, त्या पद्धतीने डेव्हलप होईल. तुम्ही चांगले विचार वाचा, चांगलं बुक्स वाचा, देन यू हॅव टू डेव्हलप युअर मेंटली अँड ऑल्सो युअर बिहेवियर चेंज टुवर्ड्स दॅट थिंग व्हॉट यू रीड. ठीक आहे. हां, पुस्तक वगैरे वाचत राहील ते गुड हॅबिट आहे. ही जी हॅबिट आहे की मला म्हणजे पुस्तकं वाचल्याशिवाय झोपला कुठलंही असो ते, साधं तुम्ही कॅलेंडरवरचं काय, जसं आता मला आठवते की जेव्हा आम्ही 6वी-7व्या वर्गात होतो, मला नवीन नवीन काहीतरी वाचायची आवड आहे. आम्ही कॅलेंडरवरचे ते मागं राशी भविष्य पुस्तकं तेव्हा तेवढं नव्हतं, आता तर अवेलेबल आहे. इवन मोबाईलवरही बुक्स येते, पण मोबाईलवर बुक्स वाचताना प्रॉब्लेम आहे, तुमचे डोळे जे आहेत ते खराब होते. त्यापेक्षा बुक्स वाचा, एखादं लेखक आहे त्याचा ऑटोबायोग्राफी वाचा, चांगले बुक्स वाचा की जिथून कशाचा शोध कोणी लावला, कसा लावला, त्यानुसार त्याने काय होईल की तुमचं डेव्हलपमेंट वाढेल आणि एक आवड निर्माण होईल. जेणेकरून हा जो कन्सेप्ट आहे की नोकरी लागायसाठीच शिकणे आहे, जोपर्यंत हा कन्सेप्ट दूर होणार नाही. शिक्षण कशासाठी, आपण या ठिकाणी जन्म घेतला आहे, नुसतं आलो शिकलो नाही नोकरी लागली तर बस झालं, आता नोकरी नाही लागत म्हणून याला नोकरी नाही लागली का म्हणून मलाही लागणार नाही, मी शिकत नाही. मग ठीक आहे, तसं जर कन्सेप्ट असता तर मग आज तुम्ही एवढी मोठी फी देता, कशाला देऊन राहिले, कशाला देता. नोकरी अशी लागत नाही, नोकरी लागायला तुम्हाला चारही बाजूनी स्ट्रॉंग राहावं लागते. पण आपल्याकडे चारही बाजूनी स्ट्रॉंग नाही आहे. आपण बघतो अरे बाजूचा आहे ना, तो गेला ना पोलीस लागायसाठी, पोलीस भरतीमध्ये लागायला, हो तो गेला कारण त्याची कॅपेबिलिटी आहे, त्याची ती मेहनत आहे, फिजिकली तो स्ट्रॉंग आहे, त्याची हाईट त्यामध्ये बसत आहे, तो तिथं कॅटेगरीमध्ये आहे म्हणून तिथं गेला. पण आपली हाईट कमी आहे, आपलं होऊ शकते की मराठी आपलं नाही व्यवस्थित आहे किंवा गणित व्यवस्थित नाही आहे, मग अदरवाईज दुसरे काही प्रोजेक्ट आहे आपल्याकडे, नाही असं नाही. पण आपण म्हणतो नाही ना,
पोलीसमध्ये कोण लागते, पोलीसमध्ये कोणी लागत नाही, मान्य आहे ना. पण नोकरी लागणारीसुद्धा असं काही बहुतेक जण पहा तुम्ही की त्यांचं नेचर नसते चांगलं. दुसऱ्यांशी बोलायची, आपण म्हणतो ना, अरे एवढं सरकारी ड्युटी आहे पण याला बोलायची पद्धत नाही आहे, दुसऱ्याविषयी रिस्पेक्ट नाही आहे. का नाही आहे? कारण तो फक्त पुस्तकी वाचला, मेहनत केली, लागला. पण जे चांगलं ज्ञान, चांगल्या गोष्टी, नुसतं पुस्तक वाचून ड्युटी लागणं म्हणजे ते टोटली रॉंग आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे? गुड बुक्स तुम्ही वाचा, त्यानुसार तुमचं बिहेवियर करा. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ एज्युकेशन. आणि त्यालाच तेव्हा महत्त्व येईल जेव्हा सोन्यापेक्षा बुकाला व्हॅल्यू येईल. बुक का म्हणून स्वस्त केलं? कारण माहीत आहे की किती स्वस्त केलं, फुकटात जरी पुस्तकं वाचलं तरी कोणी घेणार नाही आहे. म्हणून सोन्याला व्हॅल्यू आहे, परंतु पुस्तकाला व्हॅल्यू नाही आहे. मग आपला काय विजन आहे? आपल्या NGOचा हाच विजन आहे की तुमचं जे आहे अवेअरनेस कोणतं आहे? हे अवेअरनेस नाही आहे की तुम्ही आमच्याकडे या, पैसे द्या, क्लास लावा, हे अवेअरनेस नाही. अवेअरनेस काय आहे की तुम्ही जागृत व्हा की एज्युकेशन काय असतं आणि पुस्तकाची व्हॅल्यू काय आहे. जेव्हा तुम्हाला पुस्तकाची व्हॅल्यू समजेल आणि चुकून जर समजली तेव्हा तुमच्याजवळ वेळ राहणार नाही, कारण वय चाललं जाते. जर वयाच्या 70 वर्षामध्ये तुम्हाला समजत आहे एज्युकेशन काय आहे, तर तुम्ही काय 71व्या वर्षी जाऊन तिथे जॉब करणार आहे? नाही ना. आणि दुसरा जन्म आताच नाही पाहिला तर दुसरं कोण पाहणार आहे? म्हणून माझी हे रिक्वेस्ट आहे, जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना, की आमचं खाली डिस्क्रिप्शनमध्ये NGOचा नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्हाला. जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये कॅम्प लावायचं असेल तर मे बी यू हॅव टू कॉन्टॅक्ट विथ अस. थँक्यू. सिम्पल.